नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे कोथिंबीरची वडी। तर ती बाहेरून कुरकुरीत, आतमधून सॉफ्ट, खुसखुशीत अशी कोथिंबीरची वडी कशी बनवायची ते आपण बघूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण, आलं, जिरं। आता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आता मी इथे जवळपास अर्धा किलो कोथिंबीर घेतलेली आहे। तर ती मी आता पहिले चिरून घेणार आहे आणि मग पाण्याने स्वच्छ धुणार आहे। मस्त गावरानी कोथिंबीर आहे। आता मी तिला बारीक चिरून घेते। मस्त कोथिंबीर चिरून झालेली आहे। अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची आहे। गावरानी कोथिंबीर असल्यामुळे वास खूप छान येतोय। आता मी तिला एका बाउल मध्ये काढून घेते। इथे मी 3 कप बेसन टाकते, नंतर अजून 1 कप लागणार आहे। आता इथे मी 3 कप बेसन टाकून घेते। 1/4 कप आहे हा। एक कप तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाने अशी कुरकुरीत येते ती, म्हणून तांदळाचं पीठ टाकायचंच। हळद, अर्धा चमचा लाल चटणी, 2 चमचे तीळ, 1 चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा। चवीनुसार मीठ। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी इथे ऑलरेडी कोथिंबीर 2 वेळा धुवून घेतलेली आहे। आता मी इथे कोथिंबीर टाकून घेते। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि पीठ जर जास्त मऊ वाटत असेल, नरम वाटत असेल तर मग पीठ टाकत जायचं। आता ठेचा टाकून घेते। सोडा अगदी थोडासा घालायचा, त्याने छान कुरकुरीत तयार होते। आता इथे मला थोडं नरम वाटतंय, म्हणून मी बेसन पीठ टाकते। व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं। हातावर थोडं तेल घ्या, तेल लावून व्यवस्थित पीठ मळून घ्या। अशा पद्धतीने भिजायचं। जास्त कडक पण नाही भिजायचं, मऊच ठेवायचं। आता मी ते गाळणीला तेल लावून घेते। हाताला थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ हाताला चिपकणार नाही। आणि यावर मी पसरवून घेणार आहे। जसे खमण तयार होतात त्या पद्धतीने, कारण तुकडे करायला पण सोपं जातं
ते गोल राऊंड करून नाही ठेवत, काही वेळेला ते मध्ये कच्चे राहून जातात, म्हणून अशी बारीक लेअर लावून द्यायची छान आणि पटकन होतात. इथे मी पाणी गरम ठेवलं होतं, पाणी गरम झालेलं आहे. आता इथे मी 15 ते 20 मिनिटं वाफवून घेते. झाले 15 ते 20 मिनिटं. हे बघा मी सुरी लावून बघते. हे बघा अजिबात नाही चिपकलेलं आहे, मस्त तयार झालेली आहे. आता मी याला काढून घेते. किती मस्त निघते. तुम्हाला हवे त्या आकारात आता तुकडे करून घ्या. आता मी अगोदर चारी साईडने कापून घेते. मी चौकोनी तुकडे करणार आहे ते करून घेते. बघू शकतात किती मस्त शिजून झालेली आहे. दिसायला किती छान दिसते. आता बाकीच्यांचे मी तुकडे करून घेते. इथं तेल गरम झाले. मी अगोदर मिरच्या तळून घेते. कोथिंबीरच्या वडीसोबत मिरच्या खूप छान लागतात. आता वडी तळून घेते. फुल गॅसवरच तळायच्या, म्हणजे छान कुरकुरीत तयार होतात. अशा पद्धतीने कोथिंबीरची वडी नक्की करून बघा, खूप छान तयार होतात. मस्त लालसर तळून झालेली आहे. हे बघा किती छान मस्त तळलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.